नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज ही आपली बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आमचे सतीश गिल साहेब, बिलोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष यादवजी तुडमे साहेब, कुंडलवाडी मार्केट कमिटीचे सभापती आमचे बाबारावजी भाले, माजी सभापती व्यंकटराव पाटील गुजरीकर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले देगलूरचे आमचे शिवाजीराव कनकट्टे, मंगल देशमुख, माधवरावजी पाटील, आमचे प्रताप पाटील जिगळेकर, चिरंजीव बाळासाहेब पाटील, आमचे बिराजदार गुरुजी चिरंजीव मोहित, सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांचीच नावं आपल्याला घेता येतील. मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या महिला प्रतिनिधी डॉक्टर मीनल आणि उपस्थित मित्र, मीही आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. खरं तर काल संध्याकाळी ठरले की आजची मीटिंग घ्यायची. मी बाळासाहेबाला बोललो, एवढ्या कमी वेळामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मला येण्यासाठी उशीर होण्याचं कारण आपले आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आजच मुंबईहून आले आणि ह्याच बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला काही चर्चा करायची होती. मी इकडं निघणार तितक्यात त्यांचा फोन आला की दादा मी तुम्हाला भेटायला यायचं आहे, तुम्ही थांबा. त्यामुळे थोडंसं वेळ झाला. आपण सर्वजण प्रमुख कार्यकर्ते आहात गुरुजी, आपल्याला याची जाणीव असली पाहिजे. परवाच आपल्याला माहीत आहे की विधान परिषदेची निवडणूक झाली नांदेड जिल्ह्यामध्ये. अमर राजूरकर हे उभे होते. महाराष्ट्राच्या पातळीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि श्रीमान एकनाथरावजी शिंदे यांनी एकत्र बसून महाराष्ट्रामध्ये जे काही उमेदवार त्यांनी ठरवले त्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला घेतली. तसं आपण प्रतापरावच्या मुलाचा फॉर्म भरला होता, तुम्हाला माहिती आहे, प्रवीणचा. पण जेव्हा वरच्या लेवलला हे ठरलं आपण माघार घेतली आणि राष्ट्रवादीनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला गुरुजी मदत केली आणि तो मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाला. आत्ताच माझी आणि प्रतापरावची बैठक झाली, तुम्हाला माहिती. अमरभाऊचा फोन आला होता आणि चर्चा करून आमची त्यांची बैठक होणार आहे गुरुजी. त्या बैठकीमध्ये काही निर्णय होतील. आजच काय निर्णय होईल मलाही सांगता येत नाही. आमचं एकच म्हणणं आहे की जिथं आमची ताकद आहे तिथं आम्हाला सोडलं पाहिजे आणि जिथं त्यांची ताकद असेल ते त्यांनी लढवले पाहिजे, असा एक विचार चाललेला आहे. काय होईल मला सांगता येत नाही. ती बैठक होईल, ती चर्चा झालेली आहे. आज मला अतिशय आनंद आहे गुरुजी, आपण म्हणल्यासारखं आज या ठिकाणी जवळपास 35 लोक आले. मला 4-5 लोकांचा फोन आला गुरुजी. मला पटणेताईचा फोन आला, मला काही अडचण आहे, काही मला लोक माझ्याकडे आलेले आहेत. असे 4-5 लोकांचे मला फोन आले की काही त्यांच्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे येऊ शकत नाही. अतिशय चांगली अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, पण आपण एकच आहे हनुमंतराव, आपण निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढली पाहिजे. आपण कितीही आपल्याला चांगली मजबूत बाजू असली तरी आपण त्यापेक्षा कसं मजबूतीने लढता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, आता म्हणजे प्रतापरावची चर्चा झाली, जिल्ह्याच्या 5 जागा आहेत, 2 महिला, एक SC ST, एक OBC आणि एक NT.
आणि तुमचं सगळ्याचं मतदान तिथं आहे. गुरुजी, मी प्रतापरावला सांगितले की आमच्या बिलोली तालुक्यातून जिल्ह्याच्या या 5 लोकांना आम्ही